नमस्कार। तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहोत। तर जे काही नोकरीचं माझं ठिकाण आहे त्या गावाचं नाव आहे आचरा आणि आज रामनवमी निमित्त या ठिकाणी रामेश्वर महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर, या ठिकाणी खूप वेगवेगळे कार्यक्रम असतात। त्यानिमित्तानं तुम्हाला आचरा या गावची ओळख होईल। खूप सुंदर असं गाव, निसर्गरम्य, कोकणातील समुद्र किनाऱ्यावर असलेले हे सुंदर गाव आणि हे वेगवेगळे फणसाचे झाड बघा, फणस, भरपूर असे फणस या ठिकाणी लागलेले आहेत। या गावामध्ये खूप उंच उंच अशी झाडी, निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी। हे बघा फणसाची झाडं, खूप सुंदर सुंदर फणस या ठिकाणी लागलेले आहेत। तर आचरा गावातील हे देवी फुरसाई मंदिर, या ठिकाणी खूप अशी सांस्कृतिक वारसा या गावाला लाभलेला आहे। खूप सारे मंदिर आहेत, देवी फुरसाई मंदिर। परंतु आज आपण रामनवमी निमित्त जे काही रामेश्वर देवस्थान आहे ते देवस्थान तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे आचरा गावातील बाजार या ठिकाणी भरवला जातो। कशा झाड आहे बघा, किती खूप मोठं असं वडाचं झाड आहे या ठिकाणी। झाडाचं प्रमाण खूप, म्हणतात ना, राहावं कुठं तर कोकणामध्ये। खूप सुंदर असे उंच उंच झाडे आणि या ठिकाणी या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक आपले म्हणतो ना, घराच्या पाठीमागून जो रस्ता तो जात असतो, या अशा पद्धतीची रचना ह्या रस्त्याची केलेली आहे बघा। खूप उंच उंच झाडे या ठिकाणी आणि हे घरे, कौलारू घरे। खूप सुंदर अशी घराची रचना। तर हे जे पाठीमागे तुम्ही झाडं पाहत आहात हे आहेत काजूची झाडं। आपण जे काजू खातो, आपल्याकडे मराठवाडा भाग असेल, लातूरकडचा भाग असेल, तर आपल्याकडे काजू 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये किलो। तर या ठिकाणी काजूचे ही झाडं आहेत। या ठिकाणी काजू या ठिकाणी या झाडाच्या माध्यमातून लावला जातो। खूप सुंदर अशी झाडं या ठिकाणी आहेत, नारळाची झाडं आहेत बघा। हा परिसर खूप सुंदर। तर आता घाटी उतरलं की खूप सुंदर पण हो बघा, आपले कोकणवासी सांगत आहेत की घाटी उतरली आपण त्या ठिकाणी, त्यात खूप सुंदर परिसर आहे। फणसाची सुद्धा झाडं या ठिकाणी आहेत। झूम करून घ्या जवळ तुम्ही गेलात ना, काही जाऊचाच नाही। अच्छा अच्छा। तर या ठिकाणी हे फणसाचे झाडं बघा, किती खूप सुंदर असा फणस या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण या कोकणामध्ये। खूप सुंदर असा कोकण, समुद्र किनाऱ्यावरचं हे गाव आहे, आचरा नावाचं गाव। आणि या ठिकाणी दर 3 वर्षाला गाव पळण होत असेल। तुम्ही पाठीमागे ऐकलं असाल गाव पळण, म्हणजे संपूर्ण गाव 3 ते 4 दिवस या ठिकाणी वेशीच्या बाहेर जाऊन राहतो। म्हणजे एक सुंदर अशी सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी आहे। आणि रामेश्वर हा जो देव आहे, हे देव खूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासूनचे खूप जुनं प्राचीन मंदिर आहे। आणि जेव्हा रामेश्वर कौल देतात तेव्हा 3 वर्षांनी गाव पळण होत असते। ठीक आहे। हे सर्व काजूचे झाड आहेत या ठिकाणी। कुठे काजू? हो हो हो, या ठिकाणी तुम्हाला एक काजू दिसत असेल बघा। हा बघा काजू, या ठिकाणी हे काजू आहेत।
आता सध्या ते पिकलेले काजू आहेत ते खाण्यासाठी. खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. झाडी बघा, आंब्याचे झाड, खूप खूप मोठे मोठे झाडं, कारण भरपूर असा पाऊस या ठिकाणी असतो. नारळाची झाडं पहा, नारळाचे बन या ठिकाणी. प्रत्येक रस्त्याची रचना, जे छोटे छोटे गावातून जे रस्ते जातात त्या ठिकाणी अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. जे घर आहे ते घर कौलारू घर आहे या ठिकाणी. बघा, हे पण काजूचं झाड आहे. हे फणसाची झाडं या ठिकाणी बघा, खूप अशी फणस या ठिकाणी लागलेली आहेत. आणि आचरा या गावातील मोठी शाळा, जिल्हा परिषद शाळा आचरे नंबर 1, खूप असा पट, विद्यार्थी पट या ठिकाणी आहे. खूप सुंदर अशी शाळा जिल्हा परिषद. आज जिल्हा परिषद शाळा खूप महत्त्वाच्या आहेत. गरिबांची शाळा, गरीब मुलांची शाळा, अशी सुंदर शाळा या ठिकाणी. परंतु ही माझी शाळा नाहीये. बघा, आज रामनवमी निमित्त बरेचसे भाविक, खूप सारे भाविक या ठिकाणी येत आहेत. आता येथून बघा या ठिकाणी लोक किती गर्दी जमा होत आहे. आता या ठिकाणी घाट उतरून आपल्याला खाली जायचं आहे. खूप सुंदर असा परिसर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. खूप लोकांना पावणारं देवस्थान म्हणजे रामेश्वर. या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत मंदिरामध्ये. जिकडे बघेल तिकडे झाडेच झाडे, यालाच कोकण असं म्हणतात. आता इथून आपण घाट उतरून खाली जाणार आहोत. खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी रामेश्वर. तर या ठिकाणी आपण आता घाट उतरून खाली जात आहोत. खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या या ठिकाणी उतरून जावं लागतं. परंतु या पायऱ्या चढताना आपल्याला नक्की देव आठवेल. या ठिकाणी केळी बघा आणि घर, कौलारू घर, उंच उंच नारळ या ठिकाणी. इथूनच दुकान बघा, लिंबू सरबतचं या ठिकाणी दुकान आहे. काय आहे हे? पेरू आहे बघा. हा जाम 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 बघा कशा पद्धतीचा हा पेरू आहे. किती रुपयाला आहे हा? 20 रुपये. आणि सर्व घरं कौलारू, भरपूर पाऊस असल्यामुळे येथील घरे कौलारू आहेत. आणि आपण या ठिकाणी बघू शकता किती पायऱ्या उतरून आपण खाली येत आहोत. म्हणजे याला घाट म्हणतात, घाट उतरून खाली जाणे. तू मागं थांब, तूच निघलेले सारखं. एवढा चढ वरी दिसत आहे तुम्हाला. हा पूर्ण आचरा गाव. खूप सुंदर असं गाव. खूप सुंदर असे झाडे या ठिकाणी, नारळाची झाडं, नारळाची माड. तर रामेश्वर हे जे देवस्थान आहे हे नवसाला पावणारं देवस्थान. आज या ठिकाणी रामनवमी निमित्त जत्रा असते.
प्रार्थना केल्यानंतर जीवाची या ठिकाणी वेगवेगळे पुस्तकं आहेत. अगोदर दर्शन करू ना. मठ्ठा पूर्ण मुंबईहून या ठिकाणी लोक येतात. आज रामनवमी निमित्त हे सर्व आचरावासी आहेत. सर्व भाविक भक्त रामेश्वराच्या दर्शनासाठी आज खूप मोठी जत्रा या ठिकाणी भरलेली सुद्धा आहे. कुंभाराच्या घराच्या त्या गल्लीतून जात होते. कुंभार आपला मातीची भांडी तयार करत होता. अनेक माठ तयार केलेले. तर या ठिकाणी बघा हे मंदिर, या ठिकाणी येथून मंदिर चालू होतं. आता आपण नारळ घेणार आहोत रामेश्वरासाठी. म्हणजे काय काय त्याच्यामध्ये? नारळ, फुलं, बेल, अगरबत्ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्ये आहे. अच्छा अच्छा अच्छा. हां बघा, रामेश्वरासाठी बेल, फूल, नारळ या ठिकाणी घेतलेला आहे. चला आपण पुढे जाऊया. या ठिकाणी वेगवेगळे दुकान. हे आहे प्रवेशद्वार, रामेश्वराचं प्रवेशद्वार. ही गणरायाची मूर्ती. खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी वेगवेगळे दुकान. हे बघा, खूप जुनं मंदिर आहे हे. विकत घेतलाशा, विकत घेतलाशा. या ठिकाणी बघा रामनवमी निमित्त जिलेबी, जिलेबीचा आस्वाद भाविक भक्त घेत आहेत. रामदास नामदेव संस्थान कसबा आचरा. चोरी कुणी म्हणे असेल चोरी, पुन्हा वाटते असे उधारी, पुन्हा वाटते असे उधारी. जन्मभरी आज इथं या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आहे रामनवमी निमित्त. याला का म्हणजे याला का म्हणजे दिलं? हा
रामेश्वराच्या दर्शनासाठी ही लाईन लागलेली आहे आता आणि खूप भव्य असं मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि पूर्ण हे भाविक भक्त या ठिकाणी हे पूर्ण मंदिर महाराष्ट्राच्या शेवटचं गाव समुद्रकिनारी. आतापर्यंत जीवाने अनेक चिन्ह घेतलेली आहेत. अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम. पण आता आचराला कीर्तन होतं, रामनवमीचं जाता जाता बघू असं नको. हा, असं नको. आता काय करायचं, जाणारच. या ठिकाणी पहा रामेश्वराची मूर्ती या ठिकाणी. जाणार आहे. या ठिकाणी कीर्तनाचा शेवटचा भाग. कारण त्या आत्मारामाला शरण द्यायचं आणि आता पूर्ण विराम द्यायचा. बस आता किती वेळा यायचं आणि किती वेळा जायचं, हा त्याचा हिशोब आहे का? किती वेळा आलो असं, किती फेऱ्या मारल्या, पण अजूनही विषयांच्याकडे ओढा संपत नाही. काय मागावं ईश्वराला तेही कळायला पाहिजे. आम्ही अजून सुद्धा मंदिरात जातो आणि हेही भरी. प्रत्येक जणाची ओढ ही रामेश्वराच्या दर्शनाची. उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना. वाह 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 वाह. कि जब प्राण तन से निकले, जब प्राण कंठावे, जब प्राण कंठावे, कोई रोग ना सतावे. जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना सतावे. यम तरसना. या ठिकाणी रामेश्वराची प्रतिमा बघा. असेल तर तो जाण्याचा श्रीराम जय राम जय जय राम. रामाची मूर्ती आहे का? रामाचीच ना? शंकराची. हो हां हां रामाची. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री
कशासाठी आहे? दागिने. रामाने अवतार घेतला. या ठिकाणी बघा रामाचे दागिने. की भगवंताच्या दारातली द्वारपाल जे जय आणि विजय यांना सनत कुमारांनी शाप दिला. त्या मागा छोटासा इतिहास आहे. म्हटलं असं की परमेश्वराचे निस्सीम भक्त असलेले निवृत्ती मार्गाचे पुरस्कर्ते आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ज्यांना म्हणतो असे सनत सनंदन आणि सनत कुमार हे एकदा परमात्म्याच्या रामाच्या मूर्तीला दागिने आलेले होते. या ठिकाणी घालत आहेत. तो भगवंताला भेटायला जायचं. रामाची उत्सव मूर्ती, श्रीरामाची उत्सव मूर्ती या ठिकाणी आणि त्यांना दागिने घालण्याचा या ठिकाणी चालू आहे. कोणाला अडवायचं आणि कोणाला आत सोडायचं याचा जराही विवेक त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी त्या सनत कुमारांना भगवंताच्या दर्शनासाठी सोडलं नाही. आणि मग त्या सनत कुमारांना राग आला आणि त्यांनी ज्या नाही इकडे हिरण्याक्षी हिरण्यकश्यप झाले. दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण झाले आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि गर्भवती झाले. रावण कुंभकर्ण बाहेर झालं जरा जागा थोडं धेनो होऊन हे आता टाकायचं का नंतर रामजन्माला? रामजन्माला का? ओके. रामजन्म झाल्यानंतर टाकायचं आहे. आणि विष्णूला सांगितलं. विष्णूला काय तिला आश्वासन दिलं की तुम्ही काही काळजी करू नका. कौशल्या सुमित्रा आणि कैकेयीला पुत्र प्राप्ती झाली. सगळीकडे अतिशय आनंद झाला. चैत्र मास शुद्ध नवमी परिवात कृष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला
गाडीवरून कोणी येऊ नका. करू नका आता काय नाणी पण आहे. नाणी 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 निर्मलाचे नाणी 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 निर्मलाचे नाणी काळी चल नाही करू दे. चल तू चल काय होय हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चल चल पुढे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. बघा खूप प्राचीन असं मंदिर आहे हे. पुढीच ना त्यांच्या रामनवमी निमित्त खूप सुंदर असं या मंदिराला सजवलेलं आहे.
तर अशा पद्धतीनं खूप छान असं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आज रामनवमीनिमित्त महाप्रसाद खीर आहे ना, याला काय म्हणतात? खीरच म्हणतात ना आपल्याकडे, काय म्हणतात? सोजी म्हणतात, खीर म्हणतात. सोजी. हा हा हा. अच्छा अच्छा. आणि भैया हे काय आहे? डाळ आहे का? हे डाळ. डाळ. चला. पाठवादीकडे अगदी खाली चला, खाली चला. ठिकाणी महाप्रसाद, खाली चला. रामेश्वराचा महाप्रसाद, महादेवाचा महाप्रसाद. या ठिकाणी पाण्याची बाटली एकच घ्या आणि हात धुण्यासाठी पाणी वापरू नका, कारण इथे परत मगाशी एकदा सूचना आली होती हात धुण्यासाठी वापरता, म्हणजे एक हात धुण्यासाठी एक पिण्यासाठी.